पहिली काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान होते, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे. यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टने मला इथे आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशभरामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे. आता पांडुरंगाच्यांनी एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे. सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, माझा शेतकऱ्याचा सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे. सगळीकडे पाऊस पडू दे, माझे सगळी जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंगाच्यांनी प्रार्थना केलेली आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी येत असता, पण आज तुम्ही खासदार म्हणून या ठिकाणी प्रथमच आलाय, काय आनंद व्यक्त? मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेली आहे. ही माझ्या मतदार जनतेने आणि माझ्या पक्षाने एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे की ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती दे. थँक्यू 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 थँक्यू. सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव एवढंच मी आज तरी. आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे. ही पालखी अनेक भक्तगण जात आहे त्याच्यामध्ये, ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घडू दे, त्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज याच्याने सांगते. थँक्यू.